जवळजवळ 5 प्रकारचे प्रश्न आपण पहिल्या भागात पाहिले. आजच्या भागामध्ये पण आपण रांगेतील स्थानमधले परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी उदाहरणं आहेत, की जी आपल्याला छोट्या-छोट्या ट्रिकच्या आधारे सोडवता येतात. अशा पद्धतीच्या प्रश्नांची आज आपण आजच्या या भागामध्ये चर्चा करूया. आता एक प्रश्न काय आहे? एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15व्या क्रमांकावर राधा उभी आहे. उभी असून तिचा क्रमांक मध्यभागी आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील? आता सविताच्या उजवीकडे, आता सविता धरली आपण, सविताच्या उजवीकडे 15व्या क्रमांकावर, तिच्या उजव्या बाजूला 15व्या क्रमांकावर 1 2 3 4 5 6 7 8 9 12 13 14 15व्या क्रमांकावर कोण उभारलं? राधा आहे. ती राधा आहे ती मध्यभागी आहे. मग तर त्या रांगेत एकूण मुलं किती असतील असं विचारलं. तर सविताच्या उजवीकडे 15 आहे, त्यामुळे सविता धरून 16 असणार, 16वा क्रमांक येणार इथं. सविताला धरलं तर म्हणजे तिचा क्रमांक 16वा झाला. मग मध्यभागचा क्रमांक 16 असेल तर एकूण काढताना काय करायला लागेल? 16ची दुप्पट 32 आणि त्यातनं 1 कमी करायचं, म्हणजे त्या रांगेत 31 मुलं असतील. एकूण 31 विद्यार्थी असतील. काय काय केलं आपण? सविताच्या उजवीकडे 15व्या क्रमांकावर आहे, म्हणजे सविता धरून 16वा क्रमांक तिचा होईल. 16वा क्रमांक मध्ये असेल त्यावरून आपण एकूण काढताना काय करतो? 16च्या दुप्पट आणि त्यातनं 1 कमी करतो, तर 31 मुलं त्या रांगेमध्ये एकूण असतील. ओके, लक्षात येते बघा. आता आणखी एक बघूया असंच एक उदाहरण. आता एका रांगेत कविता सुरुवातीपासून कविताचा सुरुवातीपासून 28वा व शेवटून 32वा क्रमांक आहे. याच रांगेत मध्यभागी असणार सुवर्णाच्या मागे मनीषा उभी होती. उभी आहे. सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये गणित
परीक्षेला आलेलं आहे बरं का, फेब्रुवारी 2019 मध्ये. त्यांच्यामध्ये 10 मुले आहेत. तर त्या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक घेतो. मागून क्रमांक घेतो. आता प्रश्न उत्तर देताना तुम्हाला दिले 20वा, 18वा, 14वा आणि 19वा. आता ह्यापैकी कुठलं उत्तर येते आपण बघूया. प्रश्न एकदा बघावा आपण. प्रश्न काय दिलाय की एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा, म्हणजे सुरुवातीपासून 28वा आणि शेवटून 32वा, म्हणजे कर्ण आला तर 32वा. याच्यावरून आपण एकूण मुलं काढू शकतो. किती होणार? 28 आणि 32ची बेरीज करायची. किती होणार बेरीज बघा? 60 होणार. त्यातनं एक कमी करायचं, कारण त्याला डबल धरतोय आपण. म्हणजे एकूण 59 जण होते त्या रांगेत. एकूण 59 असते. पहिल्या ह्या इथपर्यंतच्या ओळीवरून आपण एकूण मुलं शोधली. कशी शोधली? कविताचा सुरुवातीपासून 28वा आणि शेवटून 32वा. मग 28 आणि 32 तिचाच नंबर आहे डबल. कुणाचा? सविताचा. मग 28 आणि 32ची बेरीज करून एक कमी केला की एकूण निघतात, म्हणजे 59 एकूण असते. आता 59 एकूण कशा ह्या पहिल्या ओळीवरून मिळाल्या. आता पुढे काय म्हणले? याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. आता 59 आहे, तर आपल्याला 59चा आता मध्य काढावं लागेल. 59 अधिक 1 त्याला भागिले 2, म्हणजे 60ला 2 भागिले 30 मध्य असेल. मध्यभागी कोण आहे? असणाऱ्या सुवर्णाच्या मागे, म्हणजे मध्यभागी कोण आहे? सुवर्ण आहे. सुवर्णाच्या मागे म्हणजे सुवर्णाचा क्रमांक 30वा असेल. तिच्या मागे जर बघितलं आपण, म्हणजे 30च्या मागे धरले आपण, तर एक तर 30च्या मागे गेलो आपण. किती मुली म्हणले बघा? सुवर्णाच्या मागे बघा. आता मनीषा कुठे उभारल्या? सुवर्णाच्या मागे उभी आहे. सुवर्ण व मनीषा यांच्यामध्ये, आता सुवर्ण आणि मनीषाच्या मध्ये 10 जण आहेत, 10 मुले. म्हणजे सुवर्णाचा क्रमांक 30 आहे. सुवर्णाच्या मागच्या बाजूला ती उभारली असेल. समजा सुवर्णाच्या मागं म्हटल्यावर वाढणार आहे आता अंक तिचा. मग सुवर्ण 30व्याला आहे. 10 मुलीमध्ये 10 ती 40 होणार आणि सुवर्ण 41 होणार. तर तिचा 41वा क्रमांक पर्यायामध्ये आहे का? तर पर्यायामध्ये नाही. तिथे 41वा तिचा क्रमांक 41 येईल. बरोबर. आता आपल्याला काय विचारले? हा क्रमांक झाला पुढच्या बाजूने आलेला. हा 41वा पुढून येणार आहे. कसा शोधलाय बघा. आता मध्यभाग 30वा असेल, त्याच्या पाठीमागे जायचं आहे. आता मागं जायचं आहे. तर पाठीमागे गेलो की आपण 10 वाढणार, 40 झाले प्लस, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक मिळवला. कुणाचा? मनीषाचा क्रमांक. मनीषा 41वा क्रमांकावर पुढून असेल, पुढच्या बाजूने. मग आता आपल्याला विचारले काय? मागून कितवा क्रमांक असेल? आता एकूण मुलं 59 आहेत, त्यामधनं 41 वजा करायचे. बघा 59 मधनं 41 वजा केलं, उत्तर येणार 18. आणि त्यात एक मिळवायचा, कारण त्याला डबल मोजायचा म्हणून. तर 19वा क्रमांक त्याचा पाठीमागला असणार आहे, मागून. कुणाचा? मनीषाचा. आता गणित खूप मोठं झालंय बघा. अगोदर आपण काय केलं? एकूण मुलं शोधले 59. त्यावरून आपण मध्य काढला सुवर्णासाठी. सुवर्णाच्या पाठीमागच्या बाजूला म्हणल्यावर वाढणार आहे 10 जण, आणि ते मनीषा एक धरायची, म्हणजे 11 जण वाढणार. 41व्या क्रमांकावर मग मनीषा असेल. आता 41वा क्रमांक हा पुढनं असेल. आपल्याला विचारले मागून क्रमांक घेतला. मागून काढताना एकूण मुलातनं पुढचा नंबर वजा करायचा आणि एक वाढवायचा, त्याला डबल मोजायचा म्हणून. 19वा क्रमांक मनीषाचा पाठीमागून असेल.
हे परत गणित बघा आणि एकदा कसं समजावून दिले परत परत बघा, तुम्हाला तर यूट्यूबला परत बघायला मिळेल. आणि हे काठिण्य पातळीचं गणित होतं. याच्यामध्ये 3 प्रकारच्या आपल्याला क्रिया बघत जावं लागत होतं. 3 ओळींचा अर्थ लावून 3 ओळीमधून आपण ते गणित शोधत गेलो. आता आणखी एक बघूया. 15 मुलींच्या रांगेत 15 मुलींच्या रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर उभ्या असणाऱ्या परीचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल? कितवा क्रमांक येईल? आता हे गणित सोडवताना काय करायचं, एकूण मुलं किती आहेत? आता हे रेषाने पण दाखवतो. तसं कमी संख्या त्यामुळे रेषाद्वारे पण दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 14 15 ही एकूण झाली 15. आता डावीकडून 5वा क्रमांक, डावी म्हणजे डाव्या हाताकडून 1 2 3 4 5 5वा क्रमांक कुणाचा आहे? हा परीचा आहे, डाव्या बाजूकडून. आता उजवीकडून कितवा येतो विचारले? उजव्या बाजूकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11वा क्रमांक उजवीकडून येईल. त्याचं उत्तर असेल 11वा क्रमांक. आता हे बिगर रेषा काढता पण सोडवता येतं. कसं सोडवायचं मग? एकूण मुलं 15, डावीकडून क्रमांक कितवा? 5वा. 15 मधून 5 गेले 10. आता तिला डबल मोजायचं आहे म्हणून 1 वाढवायचं, तर तिचा क्रमांक उजवीकडून 11वा असेल. उजवीकडून 11वा क्रमांक असेल. तर आपण बिगर रेषा मारता पण सोडवू शकतोय आणि रेषा मारून पण लक्षात येतं. दोन्ही पद्धतीने लक्षात घ्या. चला आणखी एक पुढचं उदाहरण बघू. आत्ता जरी समजलं नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला आणखी समजेल. 1-2 वेळा लक्षात येईल तुम्हाला. काही जणांना लगेच समजेल, काही जणांना वेळ जरा लागेल. आता आणखी एक गणित असं आहे. प्रश्न बघा काय, कवायतीसाठी, हा पण प्रश्न बऱ्याच वेळा येतो. कवायतीसाठी जेवढ्या रांगा जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावरील एकूण मुले किती? आता ह्याच्यात एक वाक्य दिलंय, जेवढ्या रांगा तेवढीच मुले प्रत्येक रांगेत. म्हणजे समजा रांगा 10 असतील तर प्रत्येक रांगेमध्ये 10 मुलं असणार. समजा रांगा 15 असतील तर प्रत्येक रांगेत 15 मुलं असणार. असं जर गणित आलं तर काय करायचं? आता इथं बघा 15 मुले एका रांगेत दिले म्हणजे रांगा असणार 15. तर इथं 15चा वर्गाचा संबंध घ्यायचा किंवा 15 मुलं तेवढ्याच रांगा म्हणजे 15 रांगा असतील. 15 गुणिले 15 करायचं म्हणजे एकूण मुलं निघते. 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग, तर एकूण 225 मुलं असतील. किंवा क्रिया पण करत बसायचं नाही, सरळ लक्षात घ्यायचं की संख्या किती आहे? 15. 15चा वर्ग.
समजा 12 असतं तर 12चा वर्ग. समजा इथं 17चा वर्ग 289 झाला असता. आलं लक्षात? 25 असतं तर 25चा वर्ग 725 झाला असता. म्हणजे हे तोंडी पण करू शकतो आपण. आलं लक्षात? जेवढ्या रांगा तेवढीच मुलं, असं जर वाक्य आलं तर लक्षात घ्यायचं वर्गाचा संबंध लावायचा. किंवा एकूण दिलं असतं तुम्हाला, एकूण दिले आणि तुम्हाला सांगितले की एका रांगेत किती मुलं असतील, असंच वाक्य दिले आणि इथं देताना काय दिले की एकूण मुलं 225 असतील तर प्रत्येक रांगात किती मुलं असतील. कुणाचा वर्ग आहे बघायचं? 15. 15 मुलं एका रांगेत असतील. किंवा किती रांगा असतील विचारलं तर एकूणचं वर्गमूळ घ्यायचं. 225 कोणाचा वर्ग आहे? 15चा. तर एकूण रांगा 15 असतील. म्हणजे उलटं सुलटं कसं पण विचारू दे. तुम्हाला काय दिलं? मुलं दिली एका रांगेतली आणि तुम्हाला विचारलं एकूण किती असतील, तर मुलांचे वर्ग केला की एकूण निघतं. समजा रांगा दिल्या असतील, एकूण मुलं किती असतील तर रांगाचा वर्ग करायचा. ह्या वाक्यासाठी फक्त एवढंच वाक्य, हे वाक्य खूप महत्वाचं. जेवढ्या रांगा तेवढीच मुले. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न निकिताच्या डावीकडे 15 मुली व उजवीकडे 7 मुली उभ्या आहेत. तर रांगेत मध्यभागी उभ्या असणाऱ्या अपूर्वाचा क्रमांक कितवा? एकदा गणित वाचून बघा काय म्हणले बघा, मग आपण सोडवण्याकडे विचार करू. प्रश्न काय दिलाय? तर निकिताच्या इथं निकिता उभारल्या समजा, निकिताच्या डावीकडे 15 मुली, उजवीकडे 7 मुली. आता या वाक्यावरून आपण एकूण काढू शकतो. एकूण काढल्याशिवाय मध्य काढता येत नाही. म्हणजे इथं मध्यचा कुठेतरी उल्लेख आला. एकूण काढताना काय करायला लागेल? हे 15, ही निकिता 1 आणि त्याच्या उजवीकडचे 7, म्हणजे 16 आणि 7 एकूण 23 मुली असतील, एकूण असतील. आता पुढे काय विचारलंय? तर त्या रांगेत मध्यभागी उभ्या असणाऱ्या अपूर्वाचा क्रमांक काढायचा, मध्यचा क्रमांक म्हणजे 23चा मध्य काढायचा. मग मध्य काढताना आपण काय करतो? एकूण मध्ये 1 मिळवतो आणि त्याचं निम्म करतो किंवा 2 न भागतो त्याला. 23त 1 मिळवले 24, त्याला 2 न भागले किती येते बघा. ओके, बऱ्याच जणांनी उत्तर लिहिले 12 येईल. 12 तर मध्य भाग हा 12वा क्रमांकावर असेल. कोणाचा? अपूर्वाचा. अपूर्वा 12व्या क्रमांकावर असेल. हे उत्तर येईल. काय केलं त्यासाठी? निकिताच्या उजवीकडे 15, डावीकडे 15, उजवीकडे 7 आणि निकिता अशी बेरीज करून एकूण काढून घेतलं. एकूण काढले की मग मध्य काढताना काय केलं? एकूण मध्ये 1 मिळवायचं आणि 2 न भागायचं, म्हणजे एकूण वरनं आपल्याला मध्य काढता येतं. तर या पद्धतीने याचं उत्तर निघेल. आता रांगेमधले शक्यतो एक लक्षात घ्यायचं की काही शब्द एखाद्या शब्दासाठी एक म्हणजे गडबड होण्याची शक्यता आहे. आपण एक शब्द जर चुकलो तर मग गोंधळ होतो प्रश्न सोडवताना. आता आणखी एक प्रश्न असा आहे, एका कार्यक्रमात, आता हा पण लक्षात ठेवायची पण क्लुप्ती महत्वाची आहे. एका कार्यक्रमात लाल, पिवळा, आता हा महत्वाचा प्रश्न असेल. लाल, पिवळा, हिरवा, निळा या रंगाच्या
पताका क्रमाने आहेत, क्रमाने एका रांगेत लावत गेल्यास पंचेचाळीसावी पताका कोणत्या रंगाची असेल? आता हे गणित त्याच्यासाठी क्लुप्त आहे. आता हे आपल्याला जे ते छोटीशी ट्रिक आहे, गणित लगेच उत्तर सापडतं आपल्याला. आता प्रश्न काय दिलाय की क्रम दिलाय. तर सुरुवातीला लाल असेल, त्यानंतर लाल झाली की पिवळी पताका लावल्या, पिवळी झाली की हिरवा रंगाची पताका आहे, हिरवा रंग झाला की निळ्या रंगाचा पताका, परत आणि लाल हिरवा, लाल पिवळा हिरवा निळा, परत लाल पिवळा हिरवा, असं क्रमाने लावत गेले. म्हणजे हे चारचा टप्पा असं सेम क्रमाने, म्हणजे एक उलट सुलट केलेलं नाही. लाल पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, परत लाल पिवळा हिरवा, असं ह्या क्रमानं 45 नंबरला कोण येईल असं विचारलं. आता याच्यासाठी एक छोटी ट्रिक लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? एकूण रंग किती आहेत? एकूण रंग 4 आहेत. 4 काय करायचं? कितव्या क्रमांकाची काढायची आहे? 45. तर 4 45 ला भागायचं. 4 काय करायचं? 45 ला भागायचं. 4 एके 4 0, 4 एके 4, 1 राहिला. बाकी किती राहत्या ते बघायचं. आपलं भागाकाराकडे लक्ष द्यायचं नाही. बाकी किती येते ते बघायचं. आता इथं बाकी 1 राहिलं. बाकी 1 राहिलं तर 1 क्रमांकाचा कलर कुठला आहे तो उत्तर येणार आहे 45. म्हणजे 45 क्रमांकावर लाल रंगाची पताका असेल. समजा बाकी 2 राहिले असतील तर 2 नंबरला कोण आहे? पिवळा, तर पिवळ्या रंगाची पताका आली असते. बाकी 3 असतं तर हिरव्या रंगाची पताका असते. आता बाकी 4 राहणार नाही. बाकी 4 ऐवजी काय राहणार? 4 इथं 4 न भागतो त्यामुळे 4 बाकी राहणार नाही. बाकी 0 राहिली तर समजायचं निळ्या रंगाची पताका. बघा परत एकदा, बाकी 1 राहिलं तर 1 नंबरची, 2 राहिले असते तर 2 नंबरची, 3 राहिले असते तर 3 नंबरची, 4 राहिले असते तर आता 4 राहणारच नाही, तर कारण 4 नच भागाला आलो त्यामुळे 4 बाकी येत नाही, 0 येते. बाकी 0 बाकी आले की शेवटचा रंग कोणता आहे तो त्या रंगाची पताका आहे. येते लक्षात? आपण इथं आता 45 ऐवजी दुसरे घेऊया. आता हे गणित 45 ऐवजी मी काय करतो? 60 क्रमांकाला कोणती येईल? म्हणजे 60व्या क्रमांकावर पताका कोणत्या रंगाची असेल? मग काय करायचं? 60 ला भागायचं 4 न. 4 कलर आहेत. समजा इथं रंग 5 असते तर 5 न भागायचं, 7 रंग असते तर 7 न भागायचं, 3 रंग असते तर 3 न भागायचं. आता इथं 4 न भागायला, 4 25. आता बाकी आली किती? 0. 0 बाकी आली की समजायचं निळा रंग येणार. आता 60व्या क्रमांकाला कोण येणार? मग निळा रंग येणार 60 क्रमांकावर. येते लक्षात? या पद्धतीच्या गणिताचं कसं सोडवायचं ते लक्षात. आता आणखी एक बघूया. असंच एक गणित आपल्याकडं आहे का बघू, सोडूया आपण, बघूया याच पद्धतीचं. पताका गणित बघूया आपण. बरं, एका बागेत अनुक्रमे आंबा, काजू, फणस, पेरू व केळी या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास त्रेपन्नाव्या क्रमांकावर कोणते झाडे येईल?
53व्या क्रमांकावर कोणते झाड आहे? आता हे सोडवताना काय करूया आता? एकूण किती आहेत बघा? 1, 2, 3, 4 आणि 5. एकूण 5 प्रकारची झाड आहेत. आता काय करायला लागेल आपल्याला? कितव्या क्रमांकाचं काढायचं आहे? 53. मग 53ला एकूण किती झाड आहेत? 5 आहेत. मग 5 न भागायचं. 5 एके 5. 3 उतरले, 3ला भाग. शून्याचं घ्यायचं इथं आहे तसं 3 राहिलं. हा किंवा 0 3 राहील. आता बाकी 3 आले. ह्याचा अर्थ 3 नंबरला कोण आहे बघायचं. 3 नंबरला कोण येणार? पहिला आंबा, दुसरा काजू, 3 नंबर फणस असेल. तर 53व्या क्रमांकाला फणस दिसेल. फणस उत्तर येईल 53 क्रमांक. 3 बाकी येते ना. 3 नंबरला कोण आहे मग? फणस आहे. तर फणसचं उत्तर आहे. आता आणखी एक देऊ तुम्हाला असंच. आता तुम्ही काय करा? 95व्या क्रमांकावर कोणतं झाड आहे बघा? 95व्या क्रमांकावर कोणतं झाड आहे ते बघा. चला तुम्हाला वेळ देतो आता. चला सोडवा. बघा आता 95 त्याला भागूया कितीनं? 5 न. 5 एके 5. 4 राहिले. 5 9 45. बाकी आली 0. 0 बाकी आली तर समजायचं शेवटच्या नंबरचं झाड कोण आहे? 5व्या नंबरला केळी. तर 95 नंबरला केळी उत्तर येईल. सोपं झालं की नाही एकदम? ही ट्रिक लक्षात ठेवायची आता. आता आणखी एक गणित बघू असंच. तर वेगळं बघू आता, थोडं वेगळं गणितात काय दिलंय? एका रांगेत बघा दिसताना आपल्याला रांग किती सोपी वाटते. आपण रांगेत उभा राहावं म्हणलं की लगेच उभा राहतो. परंतु रांगेवरची उदाहरणं आली की कितीतरी तयार होतात बघा. एका रांगेत एका मुलानंतर एक मुलगी, त्यानंतर 2 मुली, चार मुली, 3 मुले, 9 मुली. याप्रमाणे विद्यार्थी उभे आहेत. रांगेत शेवटी 5 मुले असतील. तर एकूण किती विद्यार्थी रांगेत असतील? गणिता वाचून बघा, काय काय दिले बघा, लक्षात येते का? आणि मग आपण सोडवण्याकडे जाऊ. हे कसं सोडवायचं त्याचा विचार करा. ओके. गणितात काय म्हणले की एका रांगेत एक मुलगा झाला की एक मुलगी, परत 2 मुलं असतील तर 4 मुली, 3 मुली असतील तर 9 मुली. या क्रमानं परत असं करत शेवटी 5 मुलं दिसत आहेत. आणि याच्यावरून आपल्याला एकूण मुलं शोधायचे. ओके. आता एकूण शोधताना काय करायला लागेल बघा. आता आपण एक तक्ता तयार करू.
आणि मग त्या तक्त्याद्वारे आपण सोडवायचा प्रयत्न करू. ओके, आता तक्त्याचा विचार करूया काय काय करता येते. आता पहिलं काय दिलं आपल्याला की एक मुलगा त्यानंतर एक मुलगी दिली, 2 मुलं 4 मुली, त्यानंतर 3 मुलं 9 मुली, म्हणजे वर्ग दिला बघा. एकचा वर्ग म्हणजे एक मुलगा झाला तर त्याचा वर्ग जेवढा असेल तेवढ्या मुली. मुलांचं जेवढी संख्या त्याचा वर्ग मुलींची संख्या. मुलं मुली 4 असतील तर आता 16 होणार. आणि शेवटी 5 मुलं आहेत. 5 मुलांनंतर परत मुली पण असणार 25 मुली. 5चा वर्ग 25. ही मुलं आहेत, मुलं आणि मुली, मुलं मुली अशा पद्धतीने. म्हणजे एक मुलगी असेल, एक मुलगा एक मुलगी वर्ग संख्या, 2 मुलं 4 मुली वर्ग संख्या, असं वर्ग संख्येच्या टप्प्याने गेले. आता यांची बेरीज करूया. 2 1 आणि 1 2 2 4 4 आणि 8 8 आणि 3 11 20 20 आणि 20 40 40 आणि 30 70. तर एकूण 70 जण असतील. एकूण 70 असतील, हे लक्षात ठेवा. कसं सोडवलं ते पण लक्षात घ्या. आता आणखी एक गणित बघूया. छान, हे गणित लक्षात आलं बघा. आता पुढच्या गणिताकडे. प्रश्न काय आहे, 34 मुलांच्या रांगेत. आता हे आपले आजच्या भागातलं शेवटचं गणित असेल. आपण नवीन पुढच्या भागामध्ये आपण नवीन घटक घेऊन येतोय. आता आपले रांगेतील स्थानचे 2 भाग झाले. त्या 2 भागांचा जरा अभ्यास करा. भरपूर उदाहरणं आपण त्यात समजावून दिली. एका रांगेत सुयशचा डावीकडून सोळावा क्रमांक असेल तर उजवीकडून त्याचा कितवा क्रमांक येईल, कितवा क्रमांक येईल. डावीकडून दिले 16वा, एकूण मुले दिले 34. एकूण मधनं 16वा वजा करून 34 मधनं 16 गेले, तिथे 18 येईल. 18 मध्ये 1 मिळवायचं, त्याला डबल घ्यायचं म्हणून, म्हणजे 19वा क्रमांक असेल उजवीकडून. आपलं उत्तर आहे 19वा. येते लक्षात. आता उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहिलेत. अजून आपल्याला ह्याच्यामध्ये रांगेतील स्थानमधले एक घटक आहे जो आपण मापन बघितल्यानंतरच्या भागानंतर आपण एक त्यामध्ये मापनामध्येच उदाहरण बघणार आहोत. आता पुढचा भाग जो आपला असेल तो आपला असेल दिशावर आधारित. आपण दिशावरचा भाग हा पुढचा भाग आपला असेल. दिशाचे पण आपले 2 भाग होते. आता एक काम करा की आपल्याला काही गणितं समजली नसतील या रांगेतील तर परत हा व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती जाऊन बघा. अजून तुम्हाला परत एकदा बघितल्यावर समजेल. अजून काही महत्त्वाची उदाहरणं आहेत ते आपण परीक्षेच्या कालावधी रांगेच्या स्थानावर आणखी काही महत्त्वाची उदाहरणं निघतील तर एखादा भाग वेगळा आपण तयार करू त्यावरती. तर आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या. आपल्या मित्रांना पण हे चॅनल शेअर करा. हे सगळ्या इयत्तेसाठी लागू पडते. पुढचा भाग आपण नवीन भाग असा येतोय. पुढचा भाग आपला असेल दिशावर आधारित. चला आता पुरता आपण इथं थांबू. पुन्हा भेटू नवीन भागासह.